राहुल गांधी यांचं लोकसभा सदस्यत्व रद्द केल्यानंतर काँग्रेस पक्ष आक्रमक झालाय। काँग्रेस पक्षाकडून देशभरात सत्याग्रह आंदोलन करण्यात आलं। मुंबईत हाताला काळ्या पट्ट्या बांधून या कारवाईचा निषेध करण्यात आला। नागपुरात देखील काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या नेतृत्वात राहुल गांधींवर करण्यात आलेल्या कारवाईवर टीका करण्यात आली। पुण्यात महिला काँग्रेस कार्यकर्त्यांकडून तोंडाला पट्ट्या बांधत मुक आंदोलन करण्यात आलं आणि या आंदोलनात काँग्रेससोबत इतर समविचारी पक्षांचे नेते आणि कार्यकर्ते उपस्थित होते। राहुल गांधी यांचं लोकसभा सदस्यत्व रद्द करून त्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न भाजपकडून सुरू आहे, असा आरोप कोल्हापुरात आंदोलनात सहभागी झालेल्या सतेज पाटील यांनी केला। सोशल मीडिया स्टार आणि नृत्यांगना गौतमी पाटील सतत चर्चेत असते। यात आता भर पडली आहे कीर्तनकार इंदुरीकर महाराजांची। गौतमीच्या 3 गाण्यांसाठी 3 लाख रुपये मोजण्याची तयारी, पण आम्हाला टाळ वाजूनही काही मिळत नाही। आम्ही 5,000 रुपये मागितले तर पैशाचा बाजार मांडला, असा आरोप होतो, असं वक्तव्य इंदुरीकरांनी केलं। कीर्तनकाराला 5,000 मागितले का? काय खरं आहे त्यांचं? फार लुटली जनता आल्या आणि 3 लाखाला 3च गाणे ऐकले, 300 पोरांच्या चड्ड्या फाटल्या, 200 पोरांची गुडघे मोडले, मारामाऱ्या झाल्या, कुदाकुद्या झाल्या, शब्दही कोणी बोलायचं नाही। भंडाऱ्यामध्ये श्रीराम शोभायात्रा आणि जन्मोत्सव समितीमार्फत विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आणि या कार्यक्रमाला भंडाऱ्याचे आमदार नरेंद्र भोंडेकरांनी हजेरी लावली होती आणि या 5 दिवसात रामभजन, ऑर्केस्ट्रा, भक्तिगीत अशा कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं। भक्तिगीतांचा कार्यक्रम सुरू असताना नरेंद्र भोंडेकरांना गाण्यावर ठेका धरण्याचा मोह आवरता आला नाही। आमदार सुभाष देशमुखांनी अधिवेशनात सोलापूरच्या पाण्यासाठी आवाज उठवला। उजनी ते सोलापूर जलवाहिनीचं काम थांबलंय, त्यामुळे सोलापूरच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर झालाय। तर हे थांबलेलं काम कोणामुळे थांबलं याची चौकशी करावी आणि संबंधितांवर कारवाई करून लवकरात लवकर हे काम सुरू करावं, अशी मागणी सुभाष देशमुख यांनी केली आहे। तर यावर लवकरच तोडगा काढण्याचं आश्वासन मंत्री उदय सामंत यांनी दिलं। केवळ अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे, बेजबाबदारपणामुळे ही योजना सुरू होत नाही। माझी मंत्री महोदयांना विनंती आहे, ह्याच्यात दोषी कोण आहे त्याची चौकशी करणार का? एकीकडे सांगतात की असमर्थता दाखवली ठेकेदारांना आणि तोच ठेकेदार लवादाकडे कसा जातो? मग ह्याला मार्गदर्शन सुद्धा मुख्य कार्यकारी अधिकारी किंवा संबंधित अधिकारी करतात का, ह्याची सुद्धा आपण चौकशी करायला पाहिजे। आणि सदरील काम केव्हापर्यंत आपण पूर्ण करणार आणि सोलापूर शहराला पाणी पुरवठा केव्हापर्यंत करून देणार? पहिल्यांदा टेंडर दिलेला आहे, परत टेंडरला स्थगिती दिली आहे, नवीन टेंडर काढलंय त्याला स्थगिती दिली आणि परत पूर्वीचं ज्याचं टेंडर रद्द केलं होतं त्याला ते टेंडर पुन्हा दिलेलं आहे, असा हा मी क्रम आपल्याला सांगितलाय। त्याच्यामुळे या संदर्भामध्ये चौकशी देखील केली जाईल आणि बैठकीचं आयोजन देखील केलं जाईल। अध्यक्ष महोदय, अधिकची माहिती मी सांगतो। आता पालकमंत्री महोदयांशी देखील मी चर्चा केली। स्वतः महाराष्ट्र राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांनी याच्यामध्ये लक्ष घातलेलं आहे। येत्या काही कालावधीमध्ये याच्यामध्ये तोडगा निघाला जाईल। यानंतर महाराष्ट्र अनलिमिटेड मध्ये इथे